Good morning all of you. Today's we have discussed next point different types of inflammation. ह्याच्या आधी आपण काय पाहिलं रे इन्फ्लामेशनचं इंट्रोडक्शन डेफिनेशन अँड क्लिनिकल सायन्स ऑफ इन्फ्लामेशन. ओके नेक्स्ट पॉईंट आहे आपला डिफरंट टाइप्स ऑफ इन्फ्लामेशन. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इन्फ्लामेशन बेस्ड ऑन डिफरंट पॅरामीटर्स. हे डिफरंट टाइप्स कशावर बेस्ड असतात डिपेंड असतात डिफरंट पॅरामीटर्सवर. द डिफरंट पॅरामीटर्स आर ॲज फॉलोज. ओके organs and anatomic modifiers. These various organs influenced by inflammation and their anatomic modifiers are indicated below. Okay. त्यामध्ये एक्सिड्यूज अँड डिफरंट टाइप्स. आपण एक्सिड्यूज बघूयात. द इन्फ्लॅमेटरी प्रोसेस कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू प्रीडॉमिनंट टाइप ऑफ इन्फ्लॅमेटरी सेल्स और काइंड ऑफ फ्लूइड और एक्सिड्यूड्स associated with it. फर्स्ट काय आहे फायब्रिनस एक्सिड्यूज. फायब्रिनस एक्सिडेट्स काय आहेत इट रेफर्स टू अक्युम्युलेशन ऑफ फायब्रिन. काय इट रेफर्स टू अक्युम्युलेशन ऑफ फायब्रिन. ओके नेक्स्ट काय रिझल्टिंग फ्रॉम increased vascular permeability. फायब्रिनस एक्सुडेट्स त्यामध्ये काय इट रेफर्स अक्युम्युलेशन ऑफ फायब्रिन. त्याचं कशाचं ॲक्युम्युलेशन होतं फायब्रिन्सचं. अजून काय होतं रिझल्टिंग फ्रॉम त्यामुळे रिझल्ट काय होतं इन्क्रीज्ड व्हॅस्क्युलर परमेबिलिटी. त्यामुळे काय होतं व्हॅस्क्युलर परमेबिलिटी इन्क्रीज्ड होते अँड ड्यू टू दी इंजुरी टू द एंडोथेलियम अँड बेसमेंट मेम्ब्रेन. मग ही इन्क्रीज कशामुळे होते व्हॅस्क्युलर परमेबिलिटी ड्यू टू दी इंजुरी टू द इपिथेलियम अँड बेसमेंट मेम्ब्रेन्समुळे. अँड सबसिक्वेंट लिकेज ऑफ प्लाझ्मा प्रोटीन्स. अजून काय होतं अँड सबसिक्वेंट लिकेज ऑफ प्लाझ्मा प्रोटीन्स होतं इन्क्लुडिंग फायब्रोनेजन. नेक्स्ट आहे निक्रोटायझिंग इन्फ्लॅमेशन. ह्यामध्ये काय इट इज कॅरेक्टराइज बाय निक्रोसिस विथ अ युजली स्मॉल अमाऊंट ऑफ दी व्हॅस्क्युलर अँड ल्युकोसाइट कंट्रीब्युशन. ओके देन सेकंड आहे सुप्राटिव्ह एक्सिड्यूज. ओके हे तुम्हाला फक्त स्टडीसाठी आहेत. सुप्राटिव्ह एक्सिड्यूज ग्रॅन्युलोमॅटस एक्सिड्यूज देन हिमोरेज इन्फ्लॅमेशन देन सिरस एक्सिडेशन म्युकॉइड एक्सिडेशन इओसिनोफिलिक इन्फ्लॅमेशन अँड नॉन सुप्राटिव्ह इन्फ्लॅमेशन. हे झाले एक्सिड्यूट्स. ओके आता आपल्याला काय पाहायचं आहे ॲक्च्युअल टाईप्स ऑफ इन्फ्लॅमेशन. ओके हे बघा ड्युरेशनमध्ये दिले इट इंडिकेट्स हॅव अ लॉंग ऑफ प्रोसेस बीन अंडरवे क्लासिफाईड प्रिक्वेट ॲक्विट सबॲक्वेट ॲक्यूट क्रोनिक अँड क्रोनिक ॲक्टिव्ह. ओके हे काय झालं टाईप्स ऑफ इन्फ्लॅमेशन. डिफरंट टाईप्स कोणते आहेत मग फर्स्ट प्री ॲक्यूट इन्फ्लॅमेशन सेकंड ॲक्यूट इन्फ्लॅमेशन नंतर सब ॲक्यूट इन्फ्लॅमेशन नंतर आहे क्रोनिक इन्फ्लॅमेशन अँड क्रोनिक ॲक्टिव्ह इन्फ्लॅमेशन. आता प्री ॲक्टिव्ह इन्फ्लॅमेशनमध्ये काय होतं इट इज व्हेरी रिसंट ऑर युजली कॉज्ड बाय अ पोटेंट स्टिम्युलस. देर आर फ्यू मॉर्फोलॉजिकल चेंजेस. काय रिसेंट आहे व्हेरी रिसेंट किंवा युजली कॉज्ड बाय पोटेंट स्टिम्युलस. देर फ्यू मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहेत बिकॉज देर इज अ इनसफिशियंट टाईम ऑफ रिस्पॉन्ड टू दी इन्सल्ट. ह्यामध्ये काय होतं इनसफिशियंट टाईम असतो कशासाठी टू रिस्पॉन्ड दी इन्सल्ट. ओके इट ऑकर्स बिटवीन 0 to 4 hours. ह्याचा कालावधी किती आहे किंवा काय आहे किती वेळात होतं हे 0 to 4 hours. इन्फ्लॅमेशन किती वेळात होतं 0 to 4 hours. इफ दी कॉझिटिव्ह एजंट इज हायली पॅथोजेनिक. ह्या प्री ॲक्यूट इन्फ्लॅमेशनचा पॉझिटिव्ह एजंट कसा असतो हायली पॅथोजेनिक. इट मे फॉलो विथ शॉक ऑर फ्यू अदर सायन्स. ह्यामुळे काय होतं मग ह्याच्यामध्ये काय होतं मे फॉलो दी शॉक होतो शॉक बसतो आपलं शॉक काय इट मे बी फॉलो विथ दी शॉक ऑर फ्यू अदर सायन्स ऑर इवन डेथ. ह्यामध्ये डेथ पण होऊ शकते. ओके किंवा अदर सायन्स पण दिसू शकतात कशामध्ये प्री ॲक्यूट इन्फ्लॅमेशन. सेकंड काय ॲक्यूट इन्फ्लॅमेशन. ॲक्यूट इन्फ्लॅमेशनमध्ये काय आपण मग असं बघितलं होतं एडेमा अजून काय होतं रे त्याच्यामध्ये कसलं आहे हे
काय होतं त्याच्यामध्ये, इट इज हॅज अ शॉर्ट ऑर ऑफन सर्व कोर्स. इट बिगिन्स विदिन 4 or 6 hours and can last for 3 to 5 days. इट बिगिन्स हा कसा होतो, विदिन 4 to 6 hours स्टार्ट होतो. ह्याचं इन्फ्लॅमेशन कसं स्टार्ट होतं, एका 4 ते 6 तासामध्येच चालू होतं आणि किती दिवस राहतं, लास्ट फॉर 3 to 5 डेजसाठी. इट इज कॉमनली असोसिएटेड विथ द क्लासिकल सायन्स ऑफ द इन्फ्लॅमेशन. क्लासिकल सायन्स बघितलेत आपण, किंवा क्लिनिकल सायन्स म्हणू शकतो, किंवा सायन्स म्हणू शकतो, किंवा त्याला आपण कार्डियल सायन्स म्हणू शकतो. ते कोणते होते इन्फ्लॅमेशनचे सायन्स, वॉर्म, रेड, स्वेलनेस, पेनफुल अँड लॉस ऑफ फंक्शन्स. ओके. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे, सब ॲक्यूट इन्फ्लॅमेशन. सब ॲक्यूट इन्फ्लॅमेशनमध्ये काय येतं, इट इज ट्रान्झिशन पिरियड सेपरेटिंग ॲक्यूट अँड क्रोनिक इन्फ्लॅमेशन. सब ॲक्यूट इन्फ्लॅमेशन म्हणजेच काय, ट्रान्झिशन पिरियड आहे सेपरेटिंगचा. कोणत्या इन्फ्लॅमेशनचा, ॲक्यूट अँड क्रोनिक इन्फ्लॅमेशनचा सेपरेटिंग ट्रान्झिशन पिरियड आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, सब ॲक्यूट इन्फ्लॅमेशन. इट इज लास्ट फ्रॉम अ फ्यू डेज टू अबाउट 1 week. हा किती दिवस राहू शकतो, काही दिवस किंवा काही आठवडे. ओके. इट इज क्लिनिकल सायन्स कंटिन्युएशन ऑफ द ॲक्यूट इन्फ्लॅमेटरी स्टेज. क्लिनिकल सायन्स कोणते आपण बघितलेत, वॉर्म, रेड, स्वेलन, पेनफुल, लॉस ऑफ फंक्शन, हे कंटिन्युअसली कशामध्ये असतात, ॲक्यूट इन्फ्लॅमेटरी स्टेजमध्ये. ओके. हे काय झालं, सब ॲक्यूट इन्फ्लॅमेशन. नेक्स्ट काय आहे, क्रोनिक इन्फ्लॅमेशन. क्रोनिक इन्फ्लॅमेशनमध्ये काय होतं, इट परसिस्ट ओव्हर अ टाईम ऑफ फ्यू वीक्स ऑर 2 months. ह्याचा टाईम किती आहे क्रोनिक इन्फ्लॅमेशनचा, काही वीक्स ते काही मंथपर्यंत. इट मे फॉलो अन ॲक्यूट इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स ऑर डेव्हलप्स ॲज अन इन्सायडिस. इट मे फॉलो ॲक्यूट इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स किंवा डेव्हलप करतं इन्सिडिस. काय करतं अजून, लो ग्रेड, लो क्लिनिकल प्रोसेस विदाउट हिस्ट्री ऑफ प्रायर एपिसोड. ओके. दिस क्लिनिकल सायन्स डिपेंड प्रिलिमिनरी ड्युरेशन ऑफ इलनेस अँड दी लोकेशन. ह्याचे जे क्लिनिकल सायन्स असतात कशावर डिपेंड असतात, प्रिलिमिनरी ऑफ दी ड्युरेशन ऑफ इलनेस अँड लोकेशन ऑर सेव्हिरिटी ऑफ दी इन्फ्लॅमेटरी लेसन. देन मेनी चेंजेस ड्युरिंग क्रोनिक इन्फ्लॅमेशन आर ऑल्सो सीन ड्युरिंग रिपेअर. ज्यावेळेस रिपेअरिंगची प्रोसेस असते त्यावेळेस आपल्याला ह्या क्रोनिक इन्फ्लॅमेशनमध्ये काही चेंजेस बघायला भेटतात. ओके. नेक्स्ट आहे क्रोनिक ॲक्टिव्ह इन्फ्लॅमेशन. आता हे क्रोनिक ॲक्टिव्ह इन्फ्लॅमेशन काय आहे, इन दिस केस टिश्यू एक्झिबिट ऑल कॅरेक्टर्स ऑफ क्रोनिसिटी विथ सुपर इम्पोज्ड फीचर्स ऑफ ॲक्यूट इन्फ्लॅमेशन. काय होतं ह्याच्यामध्ये, ऑल कॅरेक्टर्स ऑफ क्रोनिसिटी विथ सुपर इम्पोज्ड फीचर ऑफ ॲक्यूट इन्फ्लॅमेशन. इट कॅन बी ड्यू टू द रिपीटेड ओव्हरलॅपिंग एपिसोड. कशामुळे होतं हे, तर रिपीट ज्यावेळेस इन्फ्लॅमेशन होतं, ओव्हरलॅपिंग होतं त्याचं, त्यावेळेस हे काय होतं, क्रोनिसिटी विथ सुपर इम्पोज्ड फीचर ऑफ ॲक्यूट इन्फ्लॅमेशन. देन ऑफ इन्फ्लॅमेशन युजली बिकॉज host has been unable limit to the inciting agent. The clinical signs are variable. ह्यामध्ये क्लिनिकल सायन्स कसे असतात, व्हेरिएबल. म्हणजे आपण क्लिनिकल सायन्स कोणते आपले, वॉर्म, रेड, स्वेलन, पेनफुल अँड लॉस ऑफ फंक्शन. हे क्लिनिकल सायन्स कशामध्ये असतात, क्रोनिक ॲक्टिव्हमध्ये डिफरंट असतात. ओके. दिस इज अबाउट दी डिफरंट टाईप्स ऑफ इन्फ्लॅमेशन. फर्स्टली आपण त्याचे एक्सिड्यूज बघितले कोणते कोणते आहेत ते, फायब्रोनस, निक्रोटायझिंग, सुपरेटिव्ह, ग्रॅन्युलोमॅटस, हिमोरेज, सेरस, म्युकॉइड, इओसिनोफिलिक, नॉन सुपराटिव्ह. आणि त्याच्या परत आपण काय बघितले, टाईप्स, प्री ॲक्टिव्ह इन्फ्लॅमेशन, ॲक्टिव्ह इन्फ्लॅमेशन, सब ॲक्टिव्ह इन्फ्लॅमेशन, क्रोनिक इन्फ्लॅमेशन अँड क्रोनिक ॲक्टिव्ह इन्फ्लॅमेशन. ॲक्च्युली किती टाईप्स आहेत रे ह्याचे इन्फ्लॅमेशनचे, 2च आहेत, ॲक्टिव्ह इन्फ्लॅमेशन अँड क्रोनिक इन्फ्लॅमेशन. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे आपला मेकॅनिझम ऑफ इन्फ्लॅमेशन. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.